नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कुणाल भोपळे भारतीय उन्नत खेती या आपल्या शेतीविषयक चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. गहू पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पादन निघण्यासाठी काय स्प्रे करावा असं बरेच शेतकरी आपल्याला विचारत असतात. तर आम्ही आता ह्या गहू पीक तुम्हाला दाखवत आहोत. तर ह्याला बघा किती फुटवे आहेत, जवळपास 50च्या जवळपास फुटवे असते. ना आता आम्ही ह्याच्यावर काय फवारले याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार. हे पहा फुटवे मोजून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 अर्ध मोजले, अर्ध शिल्लक हे 25, आणखीन हे 25 आणि हे 25, 50च्या जवळपास याला फुटवे निघलेले आहेत. आणि आपल्याला आता हे माहित पाहिजे की आपल्याला स्प्रे कोणता घ्यायचा आहे आपल्याला याच्यावर, की जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी स्प्रे कोणता घ्यायचा आहे. 50च्या जवळपास फुटवे इकडं, कुठं 60 पण भरतात, कुठं 40 पण भरतात, असे फुटवे याच्यामध्ये निघलेले आहेत. आणि जेवढे आपले फुटवे जास्त तितके आपल्या उंब्या जास्त, जितक्या उंब्या जास्त तितकं आपलं उत्पादन जास्त. हे गणित आपल्याला माहित पाहिजे आपल्याला याच्यामध्ये गावामध्ये. आणि ह्या गहू बघा किती हिरवागार. याच्यासाठी आपल्याला योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. सर्वात पहिले एक तर आपल्याला चांगली व्हरायटीने निवडायला पाहिजे. त्याच्यानंतर खत व्यवस्थापन त्याला चांगलं झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फवारण्या पण चांगल्या झाल्या पाहिजेत. आणि त्याचं कीड आणि रोग त्याच्यावर जो आलेला आहे त्याचं पण आपल्याला याच्यामध्ये नियोजन चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे. तरच आपल्याला जास्तीत जास्त फुटवे निघतील. गहू पीक जर बघितलं तर गहू पीक हे 4 महिन्याचं पीक आहे. 120 दिवस कमी जास्त लागतात याला निघण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी. 115 दिवसात पण कधी कधी निघतं हे. तर आपल्याला हे माहित पाहिजे की कोणत्या वेळेला आपल्याला फवारण्या करायच्यात, कोणत्या वेळेला खत टाकायचे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि कोणत्या वेळेला आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या फवारण्या करायच्या त्याच्यावर. सर्वप्रथम लागवडीच्या वेळी आपल्याला गव्हाला जो बेसल डोस टाकायचा आहे तो 1840 एकरी 2 गोण्या टाकायच्यात. त्याच्यासोबत मॅग्नेशियमची 25 किलोची 1 गोणी आणि पोटॅश 50 किलोची 1 गोणी याला टाकायची. तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन याच्यामध्ये मिळेल. आणि मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो कोणत्याही कंपनीस टाका. त्याच्यामुळे आपल्या गव्हामध्ये कमतरता आपल्याला कुठल्याही खताची दिसत नाही. हे पहा इथं कुठल्याही खताची कमतरता याच्यामध्ये दिसत नाही. पूर्ण हिरवागार गहू आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला. आणि याच्यामध्ये बेसल डोस झाल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर पुन्हा आपल्याला एकरी 1 गोणी युरिया, 40 किलो युरिया वापरायचा आहे. आणि त्याच्यासोबतच सिंगल सुपर फॉस्फेट 1 गोणी आपल्याला प्रति एकरी वापरायची आहे. त्याचपेट एकरी 1 गोणी टाकायचं आहे. 30 दिवसानंतर याच्यामध्ये फुटवा निघायला चालू होतो खालून. ते खालून फुटवा निघायला चालू होत असतो 30 दिवसानंतर. आणि मुळी पण वाढायला चालू होते. त्यावेळेला याला अन्नद्रव्याची कमतरता पडली नाही पाहिजे. फॉस्फरसमुळे आपल्याला चांगली मुळी वाढते. आणि चांगली मुळी वाढल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ही जी मुळी जर चांगली वाढली आपली, हे पहा ही मुळी वाढ किती चांगली दिसत आहे आपल्याला. ही जर मुळी जर चांगली वाढली तर आपल्याला वर फुटवा पण चांगला निघत असतो. त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर फवारणी पण जी करायची आहे तर मुळी वाढीसाठी आपल्याला 1261 म्हणजे याच्यामुळं फॉस्फरस असल्यामुळं मुळी चांगली वाढ होती. फॉस्फरसमुळं 1261 ची फवारणी घ्यायची आहे. आणि त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड हे मुळी वाढवण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे आपल्याला ह्युमिक ॲसिड याच्यावर वापरायचं आहे. मी पण याचं वापरलेलं आहे पहा. तर पांढरी मुळी ह्युमिक ॲसिडमुळे चांगल्या प्रमाणात वाढ होती. अशी एक फवारणी ह्याच्यावर पहिले आपल्याला 30 दिवसानंतर किंवा 35 दिवसानंतर याच्यावर घ्यायची. कारण की मुळीची वाढ चांगली व्हायला सुरुवात झालेली असते याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 1261 हे प्रतिपंपाला 100 ग्राम आणि ह्युमिक ॲसिड 40 ते 45 ml प्रतिपंपाला वापरायचं आहे फवारणीसाठी. अशी फवारणी आपण याच्यामध्ये घेतली तर आपल्याला चांगला फुटवा भेटल.
आणि उत्पादन पण आपल्याला चांगलं भेटेल. खत पण मी सांगितलं तसं टाकलं तर चांगलं उत्पादन तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर याच्यावर जर तुम्हाला कुठं तांबोरा रोग जर दिसला तर एखादं बुरशीनाशक टील सारखं वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत थायमिटॉक्झाम जर याच्यावर काही कीड जर असेल तर त्याच्यासाठी थायमिटॉक्झाम हे बुरशीनाशक वापरायचं आहे. तर टीलचं प्रतिपंपाला जो डोस आहे टीलचा तर 15 ते 12 ml चा डोस टीलचा आहे याच्यामध्ये. आता आपण याच्यावर वापरलेले टील त्याच्यामुळे याच्यावर तांबोरा काही दिसत नाही, याच्यामध्ये करपा किंवा तांबोरा जो म्हणतो आपण तो दिसत नाही याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये आळी जर आढळली तर कोरजन किंवा इमामेक्टिन असं कीटकनाशक तुम्ही याच्यामध्ये वापरावं. जास्तीत जास्त फुटवा कुठल्याही एका खताने किंवा एका टॉनिकने तुम्हाला गव्हामध्ये दिसणार नाही. तुम्हाला लागवडीपासून याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं गव्हामध्ये आणि शेवटपर्यंत तर तुम्हाला जास्तीत जास्त फुटवा याच्यामध्ये दिसेल. गव्हाला अतिरिक्त पाणी पण देऊ नका, कारण की जमीन शेवळत आणि त्याच्या मुळीची वाढ होणार नाही. प्रमाणातच पाणी द्या याला. आपण पाणी कसं द्यायचं याच्या संदर्भात पण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. किती किती दिवसाला पाणी द्यायचंय जमिनीच्या प्रकारानुसार आणि किती दिवसाला पाणी द्यायचंय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.